शेतकरी मित्रांनो, आता मार्केटची सगळ्यात मोठी जी अडचण आहे ती अडचण अशी आहे की लग्न जमावजमीसाठी फार मोठी अडचण आहे. लातूरवरून, काही परभणी, हिंगोली, बीडवरून सुद्धा मला फोन आले की माऊली तुमच्या भागामध्ये माझ्या मुलाला मुलगी आहे का बघा, तसं असेल तर मला कळवा, हे करा. आपण 1-2 महिन्यापासून आपण वधूवर सूचक चालू केले, माऊली वधूवर सूचक या नावानं. आपल्याला जर तुमच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जर स्थळ पाहिजे असेल तर आपल्याकडे जवळपास 75,000 स्थळ आहेत. त्या स्थळांमध्ये आपण सुचवू तुम्हाला. आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा तुम्ही हे करावं लागेल. आपल्याला मुलीचा बायोडाटा आणि हे द्यावं लागेल. नाममात्र फी आहे, ती फी तुम्हाला हे करून तुम्हाला त्यामध्ये नोंद करून घेऊन तुम्हाला त्याची लिंक पाठवली जाईल. त्यामध्ये तुम्हाला ते सगळी स्थळं बघायला मिळतील, कसे आहेत काय. नाममात्रच फी आहे. फक्त हे शेतकऱ्यांच्यासाठी सेवेसाठी आपण करतोय, जेणेकरून सगळ्या लोकांना ह्या गोष्टीचा फायदा व्हावा. यासाठी शेतकऱ्यांनी ज्या ज्या लोकांना वाटत असेल की बाबा आपल्या मुलाचं मुलीचं लग्नाचं जमवायचं असेल किंवा ठरावं असं वाटत असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर जो नंबर दिसतो ह्या नंबरला तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअपला हे पाठवा. नाममात्र फी आहे, रजिस्ट्रेशन फी आहे ती, कारण वेबसाईट करण्यासाठी खूप मोठा खर्च आला आहे. त्यासाठी आपण ती तुम्ही पाठवा. आपण आपल्या या भागामध्ये आपण करतोय. महाराष्ट्रामध्ये कुठलाही जिल्हा असू दे. समजा जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी असे काम करू शकतोय तर त्याला एक कॉम्प्युटर घ्यावं लागेल, असं जर कोण इच्छुक असेल तर सांगा. आपण काय करूया, त्यांना आपण देऊ. आपण जे काय काम करतो, जी वेबसाईट आहे ती बनवायची आले असते ते देऊ. एका तालुक्यामध्ये 2-4 जरी असले तर काही अडचण येत नाही, कारण कामच एवढं मोठं आहे की एका माणसानं होत नाही. हजारो लोक ह्याला लागतील, कारण प्रत्येक गावामधील मुलामुलींचे जे बायोडाटा आहे ते नोंद करणं तरच तुम्हाला तुमच्या याच्या भागामध्ये कळेल. आता बीडमध्ये, उस्मानाबादमधले, सॉरी धाराशिव, उस्मानाबाद म्हणणं चुकीचं आहे, माफ करा. असे भरपूर आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील जे स्थळ आहेत त्या स्थळामध्ये, तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्याला आपण म्हणजे नोंद, मी जसं काम करतोय असं तुम्ही काम करायचं असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट साधा. आपण तुम्हाला ते पण करून देतो. रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रोमध्ये आपलं सरचे स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण पाणी बघण्यासाठी आलो आहे. पण पाण्याचा पॉईंट बघा कसा आहे की इथे एक मोठं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाच्या मुळ्या एका बोरमध्ये अडकलेल्या आहेत आणि ते बोर पूर्ण जाम झाल्या. आणि त्याच लेअरचा पॉईंट कसा निघतो आहे हे एक मॅजिक आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. बघूया कशा पद्धतीने होतं आहे. शेतकरी मित्रांनो, हे मोठं वडा झाड आहे. साधारणतः ते सांगतात की 100 वर्षाचं पेक्षा पण जास्त मोठं म्हणजे वयाचं झाड असेल. हे इथं आहे बघा, हे यांचं क्षेत्र आहे. आता ह्या इथं एक बोर दिसते इथं समोर. ही समोर जी बोर आहे त्या बोरला फुल्ल पाणी आहे. पण काय होतं, ह्या वडाच्या झाडाच्या मुळ्या त्यामध्ये गेल्यात आणि ते जाम झाले आणि त्यामध्ये मोटर जातच नाही आहे. मग त्या बोरचा पॉईंट आपल्याला त्यांना पाहिजे ते पाणी चांगलं आहे म्हणतात, त्यांना तो बोरचा पॉईंट आपण काढावा लागलो आहे. शेतकरी मित्रांनो बघा मॅजिक कसं असतं आहे. म्हणजे त्याच बोरचा पॉईंट आणि तेच आपल्याला पाणी पाहिजे, तर त्यासाठी आपण कसं करतो आहे, कसं आनंदा कांबळेजी पाणी काढतात, कसा पॉईंट काढतात ते आपण बघूया प्रॅक्टिकली समोर. आता हे मशीननं पहिल्यांदा आता पाणी काढणार आहेत बघा. मशीननं पाणी काढून दाखवतात. हे बघा शेतकरी मित्रांनो, आनंदाजी आता काय करले आहेत, मशीननं पाणी पॉईंट काढून दाखवले आहेत बघा. मशीननं पॉईंट कुणीकडे दाखवते बघा, पाणी कुणीकडं दिशा दाखवायला आले बघा. मशीन तसं फिरते, पाणी कसं आलं तसं. कुठं आले बघा. हे बघा मशीन इथं जोरदार, म्हणजे 1.5 इंचाच्या आसपास पाणी 1-1.5 इंचाच्या आसपास त्यांनी म्हणतात की पाणी कंटिन्यू निघणार इथं लागणार. पण कंटिन्यू ते 1.5 इंच लागणार. हे जे लाईन पक्की आहे त्या, आता ह्या लाईन कशा त्या पहिल्या मध्ये आलेल्या दोन्ही पण दाखवा आपल्याला कसं होतं. ही लाईन आहे. हे बघा ही लाईन दाखवत्या, हे नॉमिनल दाखवते म्हणजे रिटर्न येते. हे बघा कुठल्या बाजूने येतं कुठल्या बाजून जाते बघा. हे त्या बाजून आलं आणि ह्या जिथं आपण पॉईंट काढवलोय त्या पॉईंटच्या तिथं त्या बाजूला जायला लागले बघा. आणि मेन लाईन आहे बघा इथे. मेन लाईन कुठं आहे दाखवा. हे बघा ही जी मेन लाईन आहे. आता ह्या मेन लाईनला धरून गेलं की नाही पॉईंटकडे जाते. आता पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतात बघा की मेन जे पाणी आलं आहे त्या पाण्यापासूनच बरोबर आपल्या मेन पॉईंटला जाते. हे बघा इथे दाखवा लागले. हा पहिला समोरचा पहिला पॉईंट आहे, दाखवा सर. हे बघा हा जो समोरचा पॉईंट आहे तीच लाईन आहे, तीच लाईन आलेली आहे आणि तीच लाईन इथं आनंदा कांबळेजींनी काढून दाखवली आहे बघा. म्हणजे दुसऱ्या पट्टीमध्ये येईल.
फक्त काय झालं आहे, समोर ओढाचं झाड आहे, त्या झाडाचं ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या ह्या बोरमध्ये अडकल्या, त्यामुळे बोर जाम झाली. ती जाम झालेली बोर आहे, त्या बोरचा जो पॉईंट आहे तो पॉईंटच बरोबर इथं निघाला आहे आणि त्याच मालकाचा आहे बघा, त्याच मालकाचा आहे. इथं पॉईंट निघाला आहे, पाणी चांगलं आहे याला. पाणी इथं चांगलं आहे बघा. एकच लाईन आहे 1.5 इंचीच्या बारीक बारीक आणि 2 आहेत, हां, म्हणजे 3 लाईन लागणार आहे याच्यात लागताना. ह्या बोरला 3 लागणार, पण मोठी जी लाईन आहे जी खालची ज्या बोरची होती ती पॉईंट यायला लागलेले. हे बघा शेतकरी मित्रांनो, ही जी बोर आहे, ही बोर जी आहे ते समोर वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाच्या मुळे ह्यामध्ये अडकलेत आणि बोर मोटर खाली जात नाही. आता आनंदाची तेच मगाची जी लेअर आहे ती लेअर कशी आली त्यातून हे दोन्ही पण प्रॅक्टिकल दाखवतात बघा. पाणी सांगत होते की पाणी भरपूर आहे. 15 वर्ष ही बोर चालली, त्या ओढाच्या मुळ्या यामध्ये गेल्यामुळं बोर अडकली होती आणि ती परत काही निघाली नाही. कशा पद्धतीने बोरवर जाते का कशी जाते बघा ते दाखवतात. आता लाईन अशी जसे पडदे बदलतात त्या पद्धतीने लाईन पण कशी होते, हळूहळू मागपुढं करत 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 जाते बघा. राईट मारलं हे बघा, ही इथं दाखवतंय त्या म्हणजे पॉईंट आहे तिथंच फिरणार. हे बघा जिथं फिरत होतं तेवढं जिथं जसं फिरत होतं मशीन तसंच ह्या ठिकाणी सुद्धा फिरतंय. म्हणजे ती वरची जी लाईन आपण काढून दाखवलंय, पाणी आहे म्हणजे वरचा जो पॉईंट आपण काढून दिलाय तिथला तोच पॉईंट इथं आहे. फक्त इथं ओके. शेतकरी मित्रांनो, इथं पाणी आहे बघा, पाणी आता वरून सुद्धा पाणी ह्याला दिसतंय. कुठलंही आनंदा कांबळे सांगतात बघा, रिबोर जर ह्याला केलं तरी चालेल, काय अडचण नाही, कारण ह्याला पाणी आहे. आणि ह्या इथं ही लेअर आहे, ही लेअरच बरोबर इकडे गेलेले आहे सांगतात बघा. शेतकरी मित्रांनो, बघितलं असाल वरून इथून पॉईंट येतो, ती लेअर तशीच फिरत 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 येते आणि तोच पॉईंट इथं निघाला आहे. म्हणजे बंद पडलेल्या बोरचा सो आपल्याला पॉईंट वर काढता येतो. हा पॉईंट आता आनंदा कांबळेजींनी आता आपल्याला काढून दाखवला आहे. शेतकऱ्यांना सांगितलं आहे जर ते करायचं असेल तर त्याला ते केसिंग वेगळी पद्धती असते, ज्यामुळं हे वडाच्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या ह्याच्यामध्ये येणार नाहीत, ह्याच्यासाठी ते करावं लागेल. नसेल तर तो पॉईंट घेऊ शकतात. त्यांना सांगितलं की ऑलरेडी ह्याला 2 इंची पाणी आहे, चांगलं फुलं चालतं आहे, ह्याला जरी बोर जर केलं तर करेल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला खरंच काय शिकायला मिळालं का? आणि जर तुम्हाला नवीन काय तर शिकायची किंवा नवीन काय तर माहिती मिळायची जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, 100% आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन घंटीचं बटन दाबा. म्हणजे आपल्याकडून असे नवनवीन येणारे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाहीत. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.